call me a god. They call me a god. They call me a god. They call me a god. Let's go. नवी मुंबईत मराठी अमराठीचा वाद सातत्याने बघायला मिळत आहे। परप्रांतीय अमराठी माणसांकडून मराठी माणसांवर आणि मराठी भाषेवर अन्याय होत असल्याचे प्रकार वाढलेत। असाच एक प्रकार पनवेलमध्ये बघायला मिळालाय। पनवेलमधील भोकरपाडा भागातील हिरानंदानी सोसायटीमध्ये परप्रांतीयांची दादागिरी बघायला मिळाली। हिरानंदानी सोसायटीत भाड्यानं राहणाऱ्या गायकवाड कुटुंबावर सोसायटीच्या चेअरमन वसुंधरा शर्मा दबाव टाकत होत्या। दुसरं घर मिळेपर्यंत गायकवाड कुटुंबाला घर मालकानं राहायची परवानगी दिलेली असतानाही वसुंधरा शर्मा यांच्याकडून घर खाली करण्याबाबत दबाव आणला जात असल्याचा आरोप गायकवाड कुटुंबियांनी केलाय। याच दरम्यान चेअरमनच्या दबावामुळे गायकवाड कुटुंबियातील एका ज्येष्ठ नागरिकाला हृदयाचा त्रास झाल्यानं त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। या दरम्यान गायकवाड कुटुंबानं या संदर्भात मनसेकडे दाद मागितली असता मनसेच्या पनवेल महिला जिल्हाध्यक्ष आदिती सोनार आणि मनसे कार्यकर्त्यांनी हिरानंदानी सोसायटीजवळ जाऊन जाब विचारला। यावेळी आक्रमक झालेल्या मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी परप्रांतीय महिला चेअरमनचा माज मोडत मराठी कुटुंबियांची माफी मागायला लावली। यासोबतच चेअरमन वसुंधरा शर्मा यांना पुन्हा अशा प्रकारची तक्रार आल्यास मनसे स्टाईल धडा शिकवण्याची तंबी देखील मनसेच्या वतीनं देण्यात आली आहे। तुम्ही मला घेऊन द्या, इथे एवढी सगळी लोक आहेत, तुम्हाला काय त्रास आहे, यांना त्रास आहे, सगळ्यांना त्रास आहे, सगळ्या मराठी लोकांना त्रास आहे। आलोय आता मनसेवाले महाराष्ट्र सैनिक राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक गाडतो इथे सॉरी बोल माफी माफी माग माग माफी माग आम्ही परत आता नाही काय इंग्लिश बोलले बापांना बोलो त्याच्या बापांना बोलो तुम्ही बोला आम्ही मराठी माणसाला परत त्रास देणार नाही। हमने कभी दिया नहीं और दिलाय म्हणून माफी माग। आम्ही ऐकायला आला नाही, आम्हाला ऐकायला आला नाही, ऐकायला आला नाही, आम्हाला ऐकायला आला नाही। मला वडिलांची पहिली माफी मागणार या माग त्या दिवशी त्या दिवशी तुमच्यामुळे माझ्या पटाला खूप त्रास दिला तुम्ही सिक्युरिटी आणि मराठी माणसाचा परत आम्हाला फोन आला, मॅडम लक्षात ठेवा आता तुम्हाला माफी मागायला लावली आहे, शेवटचा आम्ही पर्याय इथंच राहते माझ्या मिस्टर पहिली माझ्या वडिलांची माफी मागितली, त्याशिवाय माफ नाही करणार एवढं लक्षात ठेवते। तुमच्यामुळे झाले। त्या दिवशी ओरडून ओरडून बोलत होती ना, आवाज खाली करून बोला, बोलत होती आवाज खाली करून बोला म्हणून। माझ्या वडिलांचे स्टँड आहे बोलत होती तरी विश्वास नाही ठेवला। आता मी माझ्या पप्पांना खाली आणलं होतं ते बोलायसाठी, तर खाली येऊन पप्पांवरती आरेरावी करत होते। पप्पांच्या अचानक खूप जास्त छातीत दुखायला लागले। आता आम्ही त्यांना हॉस्पिटलला नेतोय। त्यांना ऍक्च्युली त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे, त्यांच्या याच्यामध्ये स्टेंट टाकलेली आहे, डोक्यामध्ये त्यांच्या गाठ आहे। आम्ही त्यांना सांगितलं सुद्धा नाही त्यांच्या डोक्यामध्ये गाठ आहे ते, तरी ही लोक त्यांच्यावरती आरेरावी करून हे उलटा सुलटा बोलून त्यांना हे करत होते। अक्षरशः माझ्या पप्पांची इतकी तब्येत बिघडली आहे ना की आता ते लोक सांत्वन करायला येतात की हे बोलव, अँब्युलन्स बोलव, हे कर ते कर। मी त्यांना तेव्हा पण सांगत होती ना, अजूनपर्यंत मराठी माणसांना त्रास द्या। आता ती मला बोलते आताच्या आता रूम खाली करा, आताच्या आता रूम खाली करा। बोलायची पद्धत आहे, सगळं शिव्या वगैरे देत होते माझ्या वडिलांना। ही बोलायची पद्धत आहे का? माझं 5 महिन्याचं बाळ आहे, मी त्यांना सांगते की माझं 5 महिन्याचं बाळ आहे, मी आता लगेच रूम खाली करून कुठे जाणार आहे, तरी ती ऐकायलाच तयार नाही। तुम लोग गेट के बाहेर जाओ, तुम लोग गेट के अंदर चाहिए नाही। कुठे जाणार आहे मी 5 महिन्याचं बाळ? रात्री 2 वाजता मॅडम यांच्या ज्या चेअरमॅन आहेत
यांनी आमच्या समोर मागाशी आरेरावी करत यांच्या वडिलांना हार्ट अटॅक येईल एवढा त्रास दिलेला आहे. याच्यापूर्वी 2% मराठी माणूस तुमची इथे हिरानंदिनीमध्ये राहण्याची लायकी नाही या भाषेमध्ये ते बोलतात. याच्या अगोदर त्यांनी 3 लोकांना मराठी माणसांना कामावरून काढलेलं आहे आणि ह्या ताईंचा 5 महिन्याचा बाळ आहे. फक्त त्यांचा अग्रीमेंट संपला आहे. ते उद्या करतील किंवा ते दुसरीकडे फ्लॅट घेतील ती गोष्ट वेगळी, पण 5 महिन्याचा बाळ असताना देखील या मराठी ताईंना या परप्रांतीय माणसांनी ज्या महिलांनी त्रास दिलेला आहे की तुम्ही आत्ताच्या आत्ता लहान बाळाला घेऊन घराच्या बाहेर जावा, कुठे पण राहा अशा ज्या ह्या हिरानंदिनी सोसायटीमध्ये दाखवा येते सगळीकडे परप्रांतीयांची मजुरगिरी चालू आहे आणि हे हिरानंदिनी सर्व काही सोसत आहे. याच्या पलीकडे पोलिसांना देखील आम्ही 1.5 तासापूर्वी 112ला यांनी कॉल केला होता. 1.5 तास उशीर गेला तरी पोलीस आले नाही. आता पोलीस कधी आलेले नाही. महिला पोलीस आलेले नाहीयेत. महिला पोलीस अजून आलेल्या नाहीयेत. मला वाटतं त्यांनी पण पोलिसांना फोन केलेला होता. त्यांच्या बाजूने 2 जेंट्स आलेले आहेत. अजून महिला काही तशा आलेल्या नाहीयेत. 112ला कॉल करून देखील. नमस्कार, मी अदिती सोनार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष रायगड. तुम्ही मागे बघू शकता हिरानंदिनी पनवेल इथे आम्ही आलोय. मागच्या काही दिवसांपासून शर्मा नावाच्या सेक्रेटरीची सतत तक्रार आमच्याकडे येत होती. एक तर परप्रांती वरती महाराष्ट्रात राहून ती आमच्या मराठी माणसांना न सांगता कामावरून काढणार. 3 दिवसापूर्वी या ताईंच्या वडिलांना फक्त ते भाडोत्री आहेत, तुम्ही आमच्याकडे राहायचं नाही या मुद्द्यावरनं अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिव्या दिल्या. पोलिसांना आम्ही पैसे टेबलवर फेकून तुम्हाला इथेच गाडू शकतो इथपर्यंत त्यांची मजाल जाते कशी या प्रश्नाचं उत्तर मागायला आम्ही आज आलो होतो. त्यांच्याकडनं मराठी माणसांची माफी मागून घेतली आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येकाला सांगेन की महाराष्ट्रात राहून मराठी माणसाच्या नादाला लागू नका. जर आम्ही रस्त्यावर उतरलो ना तर तुम्हाला पळू पळू मारू. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.